नमस्कार मंडळी, अस्सल कोकणी कोळंबी कशी बनवतात हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही आता रेसिपी बघणार आहात। ताई नमस्कार, आपलं नाव सांगा। माझं नाव अनुष्का अमर मुरुटकर, गाव कुंभे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। नेमकी कशा पद्धतीने कोकणी रेसिपी असते? हे कोळंबी फ्राय आहे, मसाला फ्राय। पहिलं तेल टाकायचं, त्याच्यानंतर कांदा टाकायचं। कांदा टाकल्यावर कांदा एकदम थोडा मध्यम लालसर करायचं। त्याच्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचं। टोमॅटो टाकून झाल्यावर थोडी हळद, थोडं मसाला आणि थोडं मीठ असं करून ते एकदम फ्राय झालं की त्याच्यात कोळंबी आपण उकडून घेतलीये, ती कोळंबी आपण त्यात फ्राय करायला टाकायची आणि वरून आपण कोथिंबीर टाकणार। आणि कोकणी रेसिपी नेमकी काय असते? म्हणजे कोकणचा काही वेगळा मसाला असतो? वेगळा मसाला, गावठी मसाला, घरचं घरी बनवलेलं घरी मसाला। काय काय असतं त्या मसाल्यात, कसं तयार करतात? सगळं म्हणजे गरम मसाला, धन, बडीशेप, सगळा अख्खा मसाला, तेजपत्ती, तमालपत्री असं सगळं मिक्स असतो मसाला तो। बर, आणि हा मसाला तुम्ही स्वतः बनवता का? आणि बनवण्याची काय पद्धत असते? सांग बनवणे। हा मसाला म्हणजे आम्ही वेलची, जाडी वेलची, लवंग, काली मिरी वगैरे सगळं, तमालपत्र हे भाजून आम्ही एका मिक्सर मध्ये ते बारीक करतो। ते आणि ते लवंगी मिरची येते त्याच्यात, बेडीकर मिरची येते, हे सगळं भाजून घेतल्यावर त्याची बारीक पूड करतो आणि एका बरणीमध्ये ते भरून ठेवतो। जरी 6 महिने वर्षभर तरी ते मसाला पुरतो। 6 महिने तो मसाला जातो। आणि कोळंबी पण जातो, वर्ष पण जातो त्या मसाला। एकदम 10 किलो 20 किलो केलं ना की वर्षभरात हा आमचा स्टॉल गेला तरी अल्लक मसाला हाच तोच वापरायचा, घरी पण तोच। म्हणजे नॉनव्हेज, सगळ्या नॉनव्हेज साठी तोच मसाला यूज करायचा? नाही, अल्लक करायचा। थोडा कलर मिरची असते ना बेडगी, तिचा अल्लक मसाला मच्छीसाठी, आणि बाकीच्या 2-3 तऱ्हेच्या मिरच्या, तिखट, थोडा मध्यम, त्याचा मसाला घरी वापरतो। आता यात आपण काय काय ऍड केलंय? यात आपण आता ऍड केलंय, सुरुवातीला तेल टाकलंय, तेलामध्ये कांदा परतलाय, कांदा थोडासा लालसर झाला की टोमॅटो टाकले त्याच्यात। टोमॅटो एकदम असं नरम झालं की त्याच्यात कोळंबी फ्राय केलेली टाकते। बर, आणि कोळंबी किती प्रकारामध्ये आपण तयार करू शकतात? म्हणजे काय काय कोळंबी पासून आपल्याला तयार करू? कोळंबीची आपण कढी करू शकतो, कोळंबी मसाला फ्राय करू शकतो, कोळंबी नुसती कोळंबी फ्राय मसाल्यामध्ये करू शकतो। आणि काय वेगळेपण असतं कोळंबीचं? काय वेगळेपण असतं? आता तुम्ही खाल्ल्यावर समजेल कोलंबीचं काय असतं ते। हे म्हणजे गावठी, म्हणजे कशी हरणाई दाबोलची कोलंबी आहे, इथली नाही। अच्छा, हा, काय वेगळेपण आहे तिथलं? वेगळं पण म्हणजे चव आपण बघाल तेव्हा सांगा ना तुम्ही आम्हाला, काय तो चव बघा आधी, तुम्ही खाऊन बघा आणि मग सांगा आम्हाला कशी पद्धत आहे ती। अगदी कोकणी स्टाईल मध्ये या ठिकाणी बनवली जाते। आणि आता यात काय ऍड केलं आपण? हे कोकमाचा आगल, कोकमाचे रस, दुसरं काय थोडा त्या कोळंबीला आंबटपणा येण्यासाठी कोकम आळ टाकलेलं आहे। ह्याचा हे पण सोनकढी पण होते। तर मंडळी, एकूणच आपण कशा प्रकारे या ठिकाणी ही जी डिश आहे तयार केली जाते, संपूर्ण रेसिपी बघितलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नेमकी कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा। धन्यवाद।